पंचीकरण या ग्रंथामध्ये पान नंबर आहे 39 आणि त्या 39 पानावरती शेवटून चौथी ओळ श्लोक नरदेह अतिक्रमणात प्राप्तो पश्वादी देहानां स्वतनोः अपि अज्ञानं परमार्थस्य अत्र का वार्ता. विषय आपला हा चालू आहे की प्रत्येक जीवाला काय आहे तर भ्रम आहे आणि त्या भ्रमामुळे तो आपल्या स्वरूपाला विसरलेला आहे आणि स्वरूपाचं विस्मरण झाल्यामुळे तो या देहालाच काय करतोय आत्मा मानतोय किंवा आत्म्यालाच देह मानतोय. यासाठी आपल्याला दोन दृष्टांत सांगण्यात आलेले आहेत. ब्राह्मणाचा दृष्टांत आणि दुसरा सिंहाचा दृष्टांत. त्या दोनही दृष्टांतातून काय सांगायचं तर ज्या वेळेस आपल्याला श्रीगुरु भेटतात आणि श्रीगुरु भेटल्यानंतर या देहाची लक्षणं आणि परमात्म्याची लक्षणं सांगतात आणि आत्म्याची आणि परमात्म्याची लक्षणं ही जुळतात आणि देहाची आणि आत्म्याची लक्षणं जुळत नाही अशा प्रकारचं ते सांगत असतात. अशा प्रकारचं ते आपल्याला सांगत असतात. काय सांगतात तर देहाची लक्षणं वेगळी आणि आत्म्याची लक्षणं वेगळी. देहाच्या ठिकाणी 6 प्रकारचे विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. देहाचा जन्म होतो, देह वाढतो, देहामध्ये परिणाम होतो, देहाचा क्षय होतो आणि देह शेवटी नष्ट होतो. पण आत्म्याच्या ठिकाणी हा एकही विकार नाही. म्हणून आत्मा हा कसा सांगितलेला आहे तर षडभाव विकाररहित सांगितलेला आहे. आणि आत्मा हा षडभाव विकाररहित आहे हे केव्हा कळतं ज्या वेळेस आपण श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये जातो त्याच वेळेस आपल्याला ही गोष्ट कळू शकते. अन्यथा ही गोष्ट कळत नाही. हे ज्ञान आपल्याला होत नाही. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं तर आपल्याला मुक्त व्हावं असं वाटत असेल तर गुरुच्या सानिध्यामध्ये जावं लागतं. हा त्याच्यातून तात्पर्य अर्थ निघाला. जर आपण स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे तर गुरुच्या सानिध्यामध्ये जावं हे सांगण्यामध्ये काय आहे तात्पर्य आहे. तर काल एक आपण आंधळ्याचा दृष्टांत बघितला. तो का सांगितला तर त्याचं कारण असं, मानवी देहाला येऊन सुद्धा जो आपल्या स्वरूपाला जाणत नाही, परमात्म तत्वाला जाणत नाही, परमार्थ करत नाही, भगवंताची भक्ती करत नाही, असा जो व्यक्ती आहे त्याचं हे शरीर पडल्यानंतर त्याला पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये जावं लागतं. कारण की सांगितलेलं आहे अविद्या ही संसार भ्रमती एव भवाटीम. म्हणजे हा जो काही जीव आहे अविद्या एव ही जीव भ्रमती एव भवाटीम. म्हणजे या संसाररूपी समुद्रामध्ये अविद्येमुळेच हा जीव काय करत आहे भ्रमण करत आहे. कधी कधी तो स्वर्गाला जातो, कधी कधी नरकाला जातो आणि कधी कधी या मनुष्य देहाला तो येत असतो. पण मनुष्य देहाला आल्यानंतर देखील जर तो स्वरूपाची प्राप्ती करून घेत नसेल, परमात्मा तत्वाचं ज्ञान करून घेत नसेल तर त्याला हा देह पडल्यानंतर मूळ असणाऱ्या योनीमध्ये जावं लागतं. मग कधी तो बैल होतो, कधी गाढव होतो आणि गाढव आणि बैल झाल्यानंतर त्या ठिकाणी किती कष्ट असतात हे सांगण्यासाठीच आता या ठिकाणी काय आलेलं आहे एक श्लोक आलेला आहे की बाकीचे जे देह आहेत पश्वादिकांचे त्या देहामध्ये किती कष्ट भोगावे लागतात, किती दुःख भोगावे लागतात आणि त्या पश्वादिक देहामध्ये भगवंताच्या परमात्म्याची म्हणजे भगवंताची प्राप्तीसुद्धा आपल्याला करून घेता येत नाही. का? कारण की त्या ठिकाणी स्वतःच्या देहाचंच काय नसतं ज्ञान नसतं की मी कोण आहे, हा देह नेमकं कोणता आहे हे त्या देहामध्ये ज्ञान नसतं. आता आपण ज्या देहामध्ये आहोत हा देह मनुष्याचा आहे हे आपल्याला कळतं, पण बैलाला विचारलं की तू कोण आहे त्याला काही सांगता येणार नाही. कारण की स्वतःच्या देहाचंच काय त्याला अज्ञान आहे. म्हणजे ज्या देहामध्ये तो आत्मा राहतोय त्या देहाचंच त्याला काय नसतं ज्ञान नसतं. आपल्याला आपल्या देहाचं काय आहे या देहाचं ज्ञान आहे. मग अशा देहामध्ये
स्वतःच्या शरीराचं ज्ञान नसेल तर त्या ठिकाणी परमार्थ होईल का? होणार नाही. कारण की जे काही पशु आहेत त्यांना परमार्थ करावा किंवा आपण मुक्त व्हावं किंवा आपण श्रीगुरूंच्या सानिध्यामध्ये जावं हे त्यांच्या डोक्यातच येत नाही. मग तशाच प्रकारे मानवी देह मिळून सुद्धा काही जीव असेच आहेत की त्यांनी आपण परमार्थ केला पाहिजे, गुरूंचं सानिध्य केलं पाहिजे असं त्यांना वाटत नाही. का? कारण की अज्ञान, अविद्या हेच काय तर त्यासाठी कारण आहे. तर आपण काल आंधळ्याचा दृष्टांत बघितला. त्या दृष्टांतामधून सिद्ध काय झालं, तर हा जो काही अज्ञानी जीव आहे तो अज्ञानी जीव मनुष्य देहरूपी द्वारामध्ये आल्यानंतर त्याला विषय सुखाची काय होते निर्माण, त्याला आवड निर्माण होते. विषय सुखाची आवड त्याला निर्माण होते आणि त्या विषय सुखामध्येच तो गुंतून जातो आणि एक दिवसाआधी पडून जातो. मग त्या पडल्यानंतर पश्वादिकाचा देह धारण त्याला करावं लागतो आणि त्या ठिकाणी नाना प्रकारचे दुःख त्याला भोगावी लागतात. बघा आता श्लोक प्रबोध सुधाकर नामक आपल्या ग्रंथात श्रीमद शंकराचार्य गुरु म्हणतात 39 पान नंबरवरती खालून 4थी ओळ, उपगीत वृत्तम हा श्लोक या ठिकाणी सांगतात. नरदेहातिक्रमणात प्राप्तो पश्वादिदेहानां स्वतनोरप्यज्ञानं परमार्थस्यात्र का वार्ता. तर बघा नरदेह अतिक्रमणात प्राप्तो पश्वादि देहानां स्वतनोः अपि अज्ञानं परमार्थस्य अत्र का वार्ता. अन्वय नरदेह अतिक्रमणात पश्वादी देहानां प्राप्तो, म्हणजे नरदेहाचा अतिक्रमण म्हणजे हा नरदेह पडल्यानंतर, नरदेह मेल्यानंतर पश्वादी देहानां प्राप्तो, पशु आदी देह प्राप्त झाले असता त्या ठिकाणी स्वतनोः म्हणजे पश्वादिकांच्या देहामध्ये स्वतःच्या तनु म्हणजे शरीर, स्वतःच्या शरीराचं सुद्धा काय असतं, अज्ञान असतं. मग त्या ठिकाणी परमार्थस्य अत्र म्हणजे पशुदेहे पशूंच्या देहामध्ये परमार्थस्य का वार्ता, त्या ठिकाणी परमार्थाची काही गोष्ट आहे का, परमार्थ करण्याची काही बुद्धी आहे का? स्वतःच्याच देहाचं ज्ञान नाही तर परमार्थ करण्याची बुद्धी राहील का? राहत नाही. बघा अर्थ, आत्मबोध झाल्या वाचून ज्या मानवाच्या आयुष्याचा क्षय होतो, म्हणजे आत्मज्ञान तर झालं नाही आणि हा देह निघून गेला, तो मरण पावला. मरण पावल्यानंतर त्याच्या देहाचा नाश झाल्यानंतर गत जन्म अर्जित पाप कर्माप्रमाणे पश्वादी देह त्यास घ्यावे लागतात. बघा पूर्वजन्मामध्ये केलेल्या कर्मानुसार त्याला गती किंवा सद्गती किंवा त्या ठिकाणी दुर्गती प्राप्त होत असते त्या जीवाला. जर पूर्वजन्मामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं कर्म केलेलं असेल किंवा या जन्मामध्ये चांगल्या प्रकारचं कर्म केलेलं असेल तर त्याला सद्गती प्राप्त होते. जर वाईट कर्म केलेलं असेल तर दुर्गती प्राप्त होते. कारण की जसं स्वर्गामध्ये जाण्यासाठी काय लागतंय, पुण्य लागतं, नरकामध्ये जाण्यासाठी पाप लागतंय. पुण्य केलं तर स्वर्ग आणि पाप केलं तर नरक, आणि पाप पुण्य समान असेल तर मानवी देह प्राप्त होतो. पाप कर्माप्रमाणे पश्वादी देह त्यास घ्यावे लागतात. आणि अधिक पाप आणि कमी पुण्य असेल तर पश्वादिकांचा देह सुद्धा त्याला मिळतो. आणि अधिक पुण्य आणि न्यून पाप, कमी पाप, त्याला देव शरीर प्राप्त होतं. आणि समान पाप पुण्य असेल तर मानवी देह मिळतो. तर पाप कर्माप्रमाणे पश्वादी देह त्यास घ्यावा लागतो. म्हणजे मनुष्य देह होता पण मनुष्य देह काय झालेला आहे, आता नष्ट झालेला आहे. आणि मग मनुष्य देह नष्ट झाल्यानंतर त्याच्या पाप कर्माप्रमाणे पुढचा असणारा त्याला देह प्राप्त होत असतो. मग पुढचा देह कोणता मिळेल त्याला? जर पाप असेल तर पश्वादिकांचा देह मिळणार. या पश्वादिकांच्या योनीत
पशवादिकास आपल्या शरीराचे सुद्धा पुरते ज्ञान असत नाही. आता पशुच्या देहामध्ये त्या स्वतःच्या शरीराचं सुद्धा संपूर्ण रूपाने ज्ञान नसतं. असते का? नसतं. मग त्यांना अत्यंत सुखमय अशा परब्रह्माचे ज्ञान होईल ही गोष्टच कशाला बोलावायच पाहिजे? अहो, ज्या देहामध्ये स्वतःच्या देहाचं ज्ञान नसतं त्या ठिकाणी अत्यंत सुखस्वरूप कोण आहे? भगवान परमात्मा आहे किंवा परब्रह्म आहे किंवा परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं ज्ञान होईल असं बोलता येईल का? बोलताच येणार नाही. बोलूच शकत नाही तसं. ज्याला 2 पावलं चालता येत नाही, ज्याला 2 पावलं चालता येत नाही तो पर्वतावर चढेल का? ही बोलायची गोष्ट राहील का? ज्याला 2 पावलं चालता येत नाही तो पर्वतावर चढेल का? चढूच शकत नाही. तशी गोष्ट आहे. ज्याला स्वतःच्या देहाचं ज्ञान नाही तो परमार्थ करेल का? करूच शकत नाही. तिथं तात्पर्य काय? पशु पक्षी वगैरेच्या देहात परब्रह्माचे ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. म्हणजे पशु पक्षी हे काय करतात? फक्त त्यांना पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही. त्यांना कळतं काय? मग फक्त भोग भोगणं कळतंय. उत्तम मध्यम भोग भोगिते. पशु पक्षी वगैरेच्या देहात परब्रह्माचे ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही. परमात्म्याचं ज्ञान पशवादिकांच्या देहामध्ये होऊ शकत नाही. मग परमात्म्याचं ज्ञान कुठं होतं? तर केवळ मानवी देहामध्येच होतं. म्हणून नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवच होईन ते होती, तरी चित्ती कान धरावी. म्हणजे देव कुठं होता येतं आपल्याला? या मानवी देहामध्येच होता येतं. पशवादिकांच्या देहामध्ये आपण देव होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला नरदेह तर मिळालेला आहे. नर म्हणजे मनुष्य आणि देह म्हणजे हा देह. मनुष्याचा देह जर मिळालेला असेल तर आपण काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी उत्तम गती प्राप्त करण्यासाठी, भगवत तत्व प्राप्त करण्यासाठी, परब्रह्माची प्राप्ती होण्यासाठी, अर्थात त्याचं स्वरूपाने ज्ञान होण्यासाठी, आत्मतत्वाने ज्ञान, आत्मरूपाने परमात्म्याचं ज्ञान होण्यासाठीच आपण काय करावेत? प्रयत्न केले पाहिजेत. पशुदेहामध्ये परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही असा प्रश्न एखाद्यास उद्भवलाच तर त्याचे उत्तर हेच की या योनीत दुःख भोगण्याशिवाय दुसरं काहीच नसतं. पशु पक्ष्यांच्या योनीमध्ये, शरीरामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. केवळ दुःखच भोगावं लागतंय. थोडंफार काहीतरी सुखी, थोडंफार 99.99% काय तर दुःख आहे आणि फक्त 1% काय असेल, 1 पॉईंट फक्त सुखी पशवादिकांच्या देहामध्ये. मानवी देहाला आल्यानंतरच बघा तुम्ही, दुःख सुख पाहे जवा पाडे, दुःख पर्वता एवढं, असं तुकोबराय ज्ञानोबराय सांगतातच ना. सगळ्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. तरी आपण कुठे जातो? जिथं दुःख आहे तिकडे जाऊ राहिलो. कारण की या संसाराचं स्वरूप सांगत असताना दुःखालय अशाश्वतम, दुःख राहण्याचं ठिकाण म्हणजे हा संसार आहे. आणि पुन्हा हा संसार कसा आहे? तर अशाश्वत आहे, दीर्घकाळपर्यंत टिकणारा नाहीये. आता या ठिकाणी एक श्लोक आलेला आहे की पशवादिकांचं जे काही शरीर आहे त्या शरीरामध्ये केवळ दुःखच असतं. कसं असतं? तर ते सांगतात श्लोकाच्याद्वारे. आर्यावृत्तम सततं प्रवाह्यमानैर महिषैः हा कष्टं क्षुत्क्षामैः श्रान्तैर्नो शक्यते वक्तुं. बघा, सततं प्रवाह्यमानैः कोण? ऋषभैः, उष्ट्रैः, खरैः, गजैः, महिषैः. बघा कोण कोण सांगितलं? ऋषभैः म्हणजे बैल. सतत त्यांना काय? प्रवाह म्हणजे प्रवाह्यमान म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सतत अवजड वस्तू काय कराव्या लागतात? उचलाव्या लागतात. म्हणजे सतत त्यांचं चालणं असतं. कधी त्यांना शांती नाही भेटत. ऋषभ म्हणजे बैल,
उष्ट्र म्हणजे उंट, खर म्हणजे गाढव, ग म्हणजे हत्ती, रेडा म्हणजे महिषई म्हणजे रेडा, तिची झाली ती तृतीय विभक्ती. म्हणजे बैलांच्या द्वारे, उंटांच्या द्वारे, हत्तींच्या द्वारे, त्यानंतर गाढवांच्या द्वारे आणि रेड्याच्या द्वारे इत्यादी जे काही पशु आहेत, त्या पशु जातीची जी शरीर असतात त्यांच्या मानेवर काय करतात, अवजड बोजे ठेवून त्यास मनुष्य चालवितात. आणि चालवल्यानंतर ज्यावेळेस ते कष्टी होतात, त्यांना तहान लागते, भूक लागते, त्यांना सांगता सुद्धा येत नाही की मला भूक लागली किंवा मी खूप थकलेलो आहे. हा कष्टम क्षुत क्षामही श्रांतैर्नो शक्यते वक्तुम, मी खूप श्रमलेलो आहे असं सुद्धा त्या असणाऱ्या गाढवाला, बैलाला सांगता येत नाही. का सांगता येत नाही? व्याकुळ होतात, इतका क्षीण त्यांना होतो तरी त्यांना सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण की त्यांना बोलताच येत नाही. आणि जरी ते बोलले तरी माणसाला त्यांची भाषा कळत नाही, त्याच्यामुळे त्यांना कष्टच भोगावे लागतात. हे का झालं? कारण की पशु पक्ष्यांच्या योनीमध्ये, शरीरामध्ये जास्त काय तर कष्ट आहे, दुःख आहे. आणि म्हणून त्या दुःखापासून वाचविण्याकरिताच आपल्याला काय करायचं असतं? परमात्मा तत्वाचं ज्ञान करून घ्यायचं असतं. बघा, बैल, उंट, गाढव, हत्ती, रेडा इत्यादी पशु जातीची जी शरीरे असतात त्यांच्या मानेवर काय करतात, अवजड बोजे ठेवून त्यास मनुष्य चालवितात. म्हणजे मनुष्य काय करतो, या प्राण्यांच्या मानेवर अवजड ठेवतो, बोजा ठेवतो आणि बोजा ठेवून त्यांना चालवितो. आणि चालवल्यानंतर ज्यावेळेस ते थकतात त्यावेळेस त्यांना सांगता येत नाही मी थकलो म्हणून. बघा, त्यामुळे पराधीन होऊन ते पशु बोजे वाहत मोठ्या कष्टाने चालतात. काय असतं त्यांचं जीवन, कसं आहे बिचाऱ्यांचं? पराधीन आहे. स्वतः स्वतंत्र जीवन त्यांना जगता येत नाही. कोणाला? पशु पक्ष्यांना पराधीन जीवन जगतात ते. आणि माणसाचं जीवन कसं आहे? स्वतंत्र होऊ शकतो मनुष्य, पण त्याला पराधीनतेमध्ये राहण्याची काय सवय लागलेली. ती सवय काढण्यासाठी, आणि स्वतंत्र म्हणजे आपलं कुंकडं जायचं, कुंकडं त्याला स्वतंत्र म्हणत नाहीये. आपल्याला जे कर्तव्य कर्म वाट्याला आलेलं आहे ते करत असताना मी स्वतंत्र आहे असं वाटणं, त्याला म्हणायचं स्वतंत्र. नाहीतर मग आता काम करायची जीवावर येतं म्हणून चालले संन्यास घेतला, हे याला स्वतंत्र म्हणत नसते. म्हणजे आपलं जे कर्तव्य ते पार पाडणं आणि स्वतःला स्वतंत्र समजणं, हे खरं काय जीवन आहे, असं आहे. चला, त्यामुळे पराधीन होऊन ते पशु बोजे वाहत मोठ्या कष्टाने चालतात. पराधीन होतात आणि त्यांना ते कष्ट करावेच लागतात. हर हर हर, काय कष्टमय स्थिती. अहो, त्यांच्या स्थितीचं जर वर्णन केलं तर काय तुम्हाला सांगावं, सांगता येत नाही त्यांचं वर्णन. भुगेप्रमाणे पोटभर खावयासही न मिळाल्यामुळे ते दुर्बल होऊन जातात. जेवढं त्यांना खाण्यासाठी लागतंय तेवढं सुद्धा तो मालक त्यांना टाकत नाही. आणि मग त्यामुळे होतं काय, तर ते हाडकुळे होऊन जातात, त्यांना चालायला अवसान राहत नाही. जड गाडे छकडे एकसारखे ओढावे लागल्यामुळे बिचारे थकून जातात. आता ती ऊसाची गाडी ओढण्यासाठी किती कष्ट लागतात त्यांना, किती अवघड परिस्थिती. तरी नाही चालला की मारला ठोका, म्हणजे वरून ठोका, मानावर ठोका, आणि पोटात काही नसतं आणि चालावं लागतं. किती दुःख आहे ते. म्हणून सावध झालं पाहिजे. बिचारे थकून जातात, पण आम्ही थकून गेलो आहोत तरी आम्हा सोडून द्या असे काही या बिचाऱ्या सांगता येत नाही. आता त्यांना असं म्हणता येत नाही की आम्ही आता छकडं खूप ओढलंय, ऊसाच्या गाड्या लांब 10 किलोमीटर लोक आणल्यात तुम्हाला येतलोर, आता आम्ही थकलोय, आता आम्हाला सोडून द्या, असं त्यांना सांगता येतं का? सांगता येत नाही. शिव शिव शिव. पशु शरीर धारण करावे लागले असता जीवास किती दुःख होते ते प्रत्येक मनुष्यास आपल्या नजरेने प्रत्यक्ष पाहावयास सापडते. बघा, ही गोष्ट आपल्याला अनुभव सिद्ध आहे आणि प्रत्यक्ष सुद्धा आहे की बैलाचं जे शरीर आहे ते मिळाल्यानंतर त्याला किती दुःख सहन करावं लागतंय, हे प्रत्यक्ष असताना सुद्धा आपण जागे होत नाही. आपण जाग का होत नाही? कारण की आपल्याला वाटत नाही जागं व्हावं. जागं व्हावं का वाटत नाही? कारण की अज्ञान आहे.
अज्ञान जोपर्यंत आहे, अहंकार जोपर्यंत आहे, अभिमान जोपर्यंत आहे, तोपर्यंत माणसाला जाग होता येत नाही आणि होण्याची अपेक्षा सुद्धा तो करत नाही. आणि कोणी करण्यासाठी लागलं तरी तो जागा होत नाही. मग अहंकार काय तर काढायचा आहे. बघा, मनुष्य काय करतो हे सगळं प्रत्यक्ष पाहतो, पण पाहून सुद्धा तो न पाहिल्यासारखं करतो. या निरूपणावरून इतके सिद्ध झाले की आतापर्यंतच्या जो विचार आपण केलेला आहे, आतापर्यंत जे निरूपण झालेलं आहे त्याच्यावरून काय सिद्ध झालं, तर आत्मज्ञाना वाचून मनुष्य देह नष्ट झाल्यानंतर 84 लक्ष योनीत जावे लागून जीवास जन्म मरणाच्या पायी अनेक प्रकारे दुःखी आरंभापासून अखेरपर्यंत भोगावे लागतात. बघा, आत्मज्ञानाशिवाय म्हणजे आपल्याला मानवी देह भेटलेला आहे, जर आपण आत्मज्ञान, परमात्म्याचं ज्ञान, भगवत तत्वाचा साक्षात्कार करून जर घेतला नाही तर हा मानवी देह पडल्यानंतर, हा देह मरण पावल्यानंतर आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये जावं लागतं. आणि गेल्यानंतर त्या जीवाला जन्म मरणाचं दुःख आहेच, जन्मल्यानंतर बालपणाचं दुःख आहेच. कारण की बालपणामध्ये पराधीन जीवन असतं की नाही? बालपणामध्ये पराधीन जीवन असतं. तरुणपणामध्ये विषयाच्या अधीन गेल्यामुळं ते सुद्धा पराधीनच जीवन आहे, तिथं स्वतंत्रता काही नाही आहे. आणि म्हातारपणी लगेच पराधीन होऊन जातो मनुष्य. म्हणजे सगळं जीवन कसं आहे, पराधीनच आहे. मग हे का घडलं? आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही. आणि आत्मज्ञान प्राप्त करून न घेतल्यामुळे पुन्हा त्याला 84 लक्ष योनीमध्ये जावं लागतं. जन्मतोय, मरतोय, जन्मतोय, मरतोय. आणि त्यामुळे अनेक प्रकारची दुःख त्याला जन्मल्यापासून तर मरेपर्यंत भोगावे लागतात. पण जन्मताना दुःख आहे आणि मरताना सुद्धा काय आहे, दुःखच आहे. कशी ती सांगतात वर्णन करून. अगदी आरंभी जेव्हा जीव मातेच्या उदरात गर्भवासात असतो तेव्हा त्यास त्या ठिकाणी मल, मूत्र, रक्त, मांस, हिरव्या, पिवळ्या, कफादी धातू, जंत व जठर अग्नी या सर्वांच्या योगाने अनेक प्रकारची दुःखे होतात. बघा, आता हा जो काही जीवात्मा आहे, ज्यावेळेस तो आईच्या उदरामध्ये येतो त्यावेळेस त्याला कुठं राहावं लागतंय, तर ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणी काय काय असतं ते सांगतात. ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात, मातीची या उदर कुहरी, पचून या विष्ठेच्या दाथरी, उकडून नव मासावरी जन्मोजन्मनी मरती. म्हणजे मनुष्य देह पडल्यानंतर किंवा आपण स्वर्गाला गेलो आणि स्वर्गामध्ये पुण्य समाप्त झालं की त्याला पुन्हा मातेच्या उदरामध्ये यावं लागतं. आणि आल्यानंतर तिथं काय असतं, 9 महिने पोटामध्ये राहावं लागतं. तिथं जठर अग्नी असतो, तिथं उकडावं लागतंय. विष्ठा असते, ते विष्ठेमध्ये त्याला राहावं लागतंय. आणि मग तो काय करतो, जन्मतो. पुन्हा जन्माला की पुन्हा वाढतो, पुन्हा म्हातारातून पुन्हा मरतो. असं सारखं त्याच्या मागं सुरू राहतं, सारखं सुरू राहतं. बघा, तेच वर्णन करतात. आरंभापासून जीव हा मातेच्या उदरात गर्भवासात असतो, गर्भामध्ये राहतो, तेव्हा त्या ठिकाणी मल म्हणजे मल, मूत्र, रक्त, मांस, हिरव्या, पिवळ्या, कपादी धातू, जंत व जठर अग्नी या सर्वांच्या योगाने अनेक प्रकारचे काय होतात, दुःख होतात. आता पोटामध्ये असल्यानंतर तिथं दुःख नाही का? खूप दुःख आहे, पण त्या ठिकाणी सांगता येत नाही की मला लय दुःख व्हायला लागलं बा, लय दुःख होत आहे, असं तिथं बोलताच येत नाही ना. बोलणार कोणाला? बोलतोय पण देवाला बोलतोय. देवाला म्हणतो, लवकर मला काय कर, जन्माला घाल, मी तुझी भक्ती करेन आणि मुक्त होईन. पण जन्माला आला की सगळं विसरून जातो तो, है की नाही? देवाला सांगतायत तिथं, मग देव काय करतो, जन्माला घालतो. पण घातल्यानंतर पुन्हा याला संसाराचं वारं लागतं आणि संसाराच्या वारात तो डुबून जातो. नरकवास आणि गर्भवास यात किंचितही फरक दिसून येत नाही. बघा, नरकामध्ये मिळणारं दुःख आणि गर्भामध्ये मिळणारं दुःख याच्यात थोडा सुद्धा फरक नाही, अजिबात नाही. खूप दुःख आहे. नरकात जे दुःख आहे तेच इथं दुःख आहे की नाही? इतकंच नाही तर हा गर्भवास हाच सर्वात मोठा नरक आहे. गर्भवासाला जाणं हाच काय तर मोठा नरक आहे असे दिसते. पुढे जन्माच्या वेळीही
म्हणजे ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळी, मातेच्या उदरातून बाहेर पडते वेळी प्राण्याला व त्याच्या मातेला जे दुःख होते ते अवर्णनीय असते. म्हणजे ज्यावेळेस त्या असणाऱ्या मुलाचा जन्म होतो त्या जन्माच्या वेळी त्या मातेला सुद्धा किती कष्ट होतात ते मातेलाच माहीत, आणि त्या मुलाला सुद्धा किती कष्ट होतात त्या मुलालाच माहीत. म्हणजे जन्माला येणाऱ्या आपत्यालाच माहीत. काय सांगितलेलं आहे बघा, न म्हणजे ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस मान अडकली म्हणजे त्या मुलाची मान अडकते, मग तिथं खूप दुःख होतात, असं खूप सांगितलेलं आहे ते वर्णन. पुढे जन्माच्या वेळी म्हणजे मातेच्या उदरातून बाहेर पडते वेळी त्या प्राण्याला आणि त्या मातेला दोघांना सुद्धा काय होतं, दुःख होतं. आणि त्या दुःखाचं वर्णन शब्दामध्ये आपल्याला करता येत नाही. ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांनाच ते कळू शकतंय. त्या गोष्टी अनुभवाच्या असतात. दुःख ही अनुभवाची गोष्ट आहे ना. जन्म घेत असताना त्या बालकाला अनुभव असतो पण त्याला सांगता येत नाही त्यावेळेस, आणि ज्यावेळेस तो मोठा होतो त्यावेळेस त्याला ध्यानात राहत नाही. त्यावेळी होणारे दुःख किती असते ते त्या प्राण्याला व त्या आईलाच मात्र कळते, इतरास कळण्यासारखे नसते. बाळपणी पराधीनतेमुळे, तरुणपणी विषयाच्या इच्छेमुळे आणि म्हातारपणी अशक्ततेमुळे, नाना प्रकारच्या रोगामुळे आणि स्त्री पुत्रादिकाकडून होणाऱ्या अनादरामुळे जीवाला अत्यंत दुःख होते. बघा, ज्यावेळेस त्याचा जन्म होतो त्यावेळेस बालपण येतं, आणि त्या बालपणी तो पराधीन असतो. भूक लागलेली तेही सांगता येत नाही, पोटात दुखतंय तेही सांगता येत नाही, डोकं दुखतंय तेही सांगता येत नाही. म्हणजे पराधीन जीवन आहे. जसं ती आई करल तसंच त्याला राहावं लागतंय बालपणी. म्हणून बालपणी काय तर पराधीन असल्यामुळे दुःख. तरुणपणामध्ये विषय मिळावेत ही काय असते, ही अपेक्षा असते, ही इच्छा असते. विषय मिळाले तर बरं, नाहीतर मग तो जीवनातून उदास होऊन जातो. विषय म्हणजे रूप, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय, आणि या विषयाच्याच अंतर्गत बाकी सगळे काय येतात, विषय येतात. हे विषय मिळाले तर चांगलं, नाहीतर मग काय खरं नाही. देव नाही धर्म नाही. मग कशाचा देव आला कशाचं काय आलं, देव असतं तर मग असं जीवाची देईन त्याला पावली नसती बा, असे लोक बोलतात ना. पण देवावर काय नाही, विश्वास नाही, देव मानायला तयार नाही राहत. कारण की अनुकूल झालं सगळं, देव आहे सगळं आहे, आणि जर प्रतिकूल गोष्टी घडल्या की कशाचा वैकुंठ कशाचा देव आलाय असं बोलतात लोक. हा, तरुणपणी विषयांच्या इच्छेमुळे आणि म्हातारपणी अशक्ततेमुळे चालण्याचं सुद्धा सामर्थ्य म्हातारपणी राहत नाही, आणि नाना प्रकारचे काय होतात, रोग होतात. आणि स्त्री पुत्र नातू पंतू ते काय करतात, त्याचा आदर नाही ठेवत, त्याचा अनादर करतात. आणि अनादर केल्यामुळं त्याला अत्यंत दुःख होतं. त्या दुःख कोणाला सांगताही येत नाही आणि काहीच करता येत नाही, मुकाट्या बसावं लागतंय, दुःख सहन करावं लागतंय. याचा अनुभव मनुष्य मात्रास पूर्णपणे येतो. आता हा अनुभव प्रत्येकाला आहे, ही गोष्ट महशूर आहे, म्हणजे काय कुठं सांगायची गोष्ट नाही, सगळ्यांचा अनुभव सिद्ध आहे ती. आता शेवटी म्हणजे मरण समयीही जन्माप्रमाणेच म्हणजे असंख्य विंचवानी एकाच वेळी एकाच ठिकाणी नांग्या मारल्या तर प्राण्यात जितके दुःख होईल तितकेच दुःख या मरणारा सर्व शरीरभर होते. बघा, मरते वेळी त्या जीवाला कशा प्रकारे दुःख होतं. ज्यावेळेस आपल्याला एक विंचू चावतो त्यावेळेस किती दुःख होतं याचा अनुभव आहे का? खूप दुःख होतंय, खूप त्रास होतोय. पण या ठिकाणी मरत असताना असंख्य विंचव ती एकदाच काय करतात, नाग्या आणतात. असंख्य विंचव बर का, एकच विंचू जर चावला त्याने नागी आणली तर एवढा त्रास होतो पाहायचं काम नाही असं. आणि असंख्य म्हणजे हजारो लाखो विंचू एकदाच चावल्यानंतर त्या माणसाला किती दुःख होत असेल, तेवढं दुःख त्याला मरते समय होतं. असंख्य विंचव एकाच वेळी एकाच ठिकाणी नांग्या मारल्या तर प्राण्यात जितके दुःख होईल तितकेच दुःख या मरणारा सर्व शरीरभर होते. म्हणजे सगळ्या शरीरात काय असतं, महाराज, त्रास असतो. किंवा
जिवंत माणसाचे हात पाय इत्यादी अवयव करवतीने कापले असता त्यास जितके दुःख होईल तितकेच मृत्यूसमयी जीवास होते. दुसरी गोष्ट सांगितली. पहिलं काय सांगितलं? हजार असंख्य विंचव एकाच ठिकाणी नांग्या मारल्यानंतर जे दुःख होतं तेवढं मरताना दुःख होतं. दुसरं सांगितलं, जिवंत माणसाचे जर हातपाय कापले तर किती दुःख होत असेल? तेवढं दुःख मरते समय होतं, प्राण निघून जात असताना होत असतं. अशा रीतीने अज्ञानी, पराधीन आणि पापी जीवास आरंभापासून अखेरपर्यंत वारंवार जन्म मरणादी दुःखी भोगावी लागतात. बघा, जो अज्ञानी जीव आहे, जो पराधीन जीव आहे आणि जो पापी जीव आहे, त्या जीवांना जन्मल्यापासून तर मरेपर्यंत वारंवार त्या ठिकाणी दुःख भोगावे लागतात. आणि म्हणून आपण आता या ठिकाणी पुन्हा जन्माला आपण येऊ नये म्हणूनच काय केले पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे. याविषयी काय सांगतात? दृष्टांत. त्याविषयी दृष्टांत देऊन शंकरानंद मुनींनी आत्मपुराणात सांगितले आहे की काय सांगितलं? तर सांगतात श्लोक, जातो बालो युवा वृद्धो मृतो जातः पुनस्तथा बभ्रमित्येष संसारे घटी यंत्र समोवशः. चला, जातो बालो इवा वृद्ध मृतः जातः पुनः तथा बभ्रमी इति एषः संसारे घटी यंत्र समो अवशः. काय सांगतात या श्लोकांच्या द्वारे? तर हा अज्ञानी जीव संसार चक्रावर घटी यंत्राप्रमाणे, म्हणजे ज्याप्रमाणे विहिरीवरील रहाट गाडग्याची माळ एकसारखी खाली जाते वर येते. रहाट गाडग माहिती, फिरत राहते, पाण्यात जाते, पुन्हा वर येते, पाण्यात जाते, पुन्हा वर येते, सारखं फिरत राहते. जसं आताच्या भाषेत म्हणजे पाळण्या असतात यात्रेमध्ये, पाळण्या असतात ना यात्रेमध्ये, त्या पाळण्याप्रमाणेच हा जो जीव आहे तो त्या रहाट गाडग्याप्रमाणे एकसारखा जन्मतो मरतो, जन्मतो मरतो, जन्मतो मरतो, हे सारखं सुरू राहतं त्याच्या मागं. ज्याप्रमाणे विहिरीवरील रहाट गाडग्याची माळ एकसारखी खाली जाते वर येते, खाली जाते वर येते, तसा, किंवा ज्याप्रमाणे कुंभाराचं चाक एकदा फिरवलं किती फिरत राहतं, किंवा घाण्याचा बैल माहिती, घाण्याचा बैल माहिती, ज्यावेळेस किंवा ते रसवंती असते त्याला एक बैल मानला जातो, त्याला असं फिरवलं जातं, सारखा फिरत असतो तो. ही एकसारखी फिरत असतात. त्यांच्याप्रमाणे परवश होऊन थकून जन्म घेतो हा जो काही जीव आहे. परवश म्हणजे त्याला स्वातंत्र्य नसतं, दुसऱ्याच्या अधीन होऊन, पाप पुण्याच्या अधीन होऊन तो काय करतो? जन्म घेतो. बालक होतो, तरुण होतो, वृद्ध होतो आणि शेवटी मरून जातो. नंतर फिरून तो जन्म घेतो, नंतर पुन्हा काय करतो? जन्म घेतो. आणि पूर्ववत जन्म घेतल्यानंतर तरुण होतो, वृद्ध होतो, शेवटी मरतो, असं सारखं सुरू राहतं. पूर्ववत अज्ञानाने स्वस्वरूप विसरून जाऊन स्वतःच्या स्वरूपाला तो विसरतो आणि पुन्हा जन्म मरण रूप रहाट गाडग्याचे फेरे मारून मारून महायातना भोगतो. म्हणजे त्याला मानवी देह मिळतो, पण मिळाल्यानंतर स्वस्वरूपाला तो जाणत नाही, आणि न जाणल्यामुळं पुन्हा मरतो, पुन्हा जन्म घेतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्म घेतो. हे सारखं त्या रहाट गाडग्याच्या माळेप्रमाणे चालू असतं आणि महायातना भोगत असतो, दुःख भोगत असतो. या प्रकाराने वर्णिलेल्या 84 लक्ष योनीतील दुःखे ऐकून शिष्याच्या मनात अत्यंत भय उत्पन्न झाले. आणि अशा प्रकारचं दुःख 84 लक्ष योनीमध्ये जीवाला भोगावं लागतं हे ऐकल्यानंतर त्या शिष्याच्या मनामध्ये अत्यंत भय निर्माण झालं. आणि ह्या आपल्या दुःखाच्या कोणत्या रीतीने परिहार होईल अशी त्यास काळजी उत्पन्न झाली. मग आता हे जे दुःख आहे, या दुःखाचा परिहार, या दुःखाचा नाश
कोणत्या रीतीने होईल, कोणता प्रकार केला म्हणजे, कोणती साधना केली म्हणजे हे दुःख नष्ट होईल, याची त्याला काय वाटू लागली, चिंता वाटू लागली. कारण की हे दुःख नष्ट झालं पाहिजे असं असं त्याला वाटायला लागलेलं आहे. सांगतात ना, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस ह्याची तळमळ, तुका म्हणे नाही आपले वळ, जेणे फळ पावेन निश्चयचे. म्हणजे काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान, चित्त माझे. म्हणजे साधकाची भूमिका सांगतात. आता हा जो शिष्य तो कोण आहे, साधक आहे. त्या साधकाला काय चिंता आहे, माझा उद्धार कसा होईल, हे जे माझ्या मागे जन्ममरण दुःख लागलेलं आहे याचा नाश कसा होईल, अशी काळजी तो करू लागतो. आणि नंतर एकाएकी स्मरण झाल्यामुळे सद्गुरूला शरण जाऊन मग त्याला काय होतं, स्मरण होतं की हे जे काही जन्म मरणाचं दुःख आहे हे जर आपल्याला घालवायचं असेल तर आपल्याला श्रीगुरूंना शरण जावं लागेल. मग श्रीगुरूंचं स्मरण होतं, श्रीगुरूंना तो शरण जातो आणि शरण गेल्यानंतर जन्म मरणादी दुःखापासून निवृत्त होण्यासंबंधाचे प्रश्न श्रीगुरूंना तो विचारत असतो. त्या प्रकारचे दुसऱ्या चौपाईत क्रमशः निरूपण केलेले आहे. बघा, आतापर्यंत आपण एक चौपाई बघितली, त्याच्यात फटक्यात भाव काय सांगितला की अनादी कालापासून या जीवाला काय झालेला आहे, भ्रम झालेला आहे. आणि त्या भ्रमामुळे तो स्वतःला देह मानतोय, तर कधी देहालाच आत्मा मानतोय. आणि देहालाच आत्मा मानल्यामुळे त्याला नाना प्रकारची दुःख भोगावी लागतात. जर त्याने या मानवी देहामध्ये येऊन स्वस्वरूपाला जाणलं नाही तर त्याला पुन्हा जन्मनं पुन्हा मरणं ही जी काही 84 लक्ष योनी आहे त्यामध्ये त्याला फिरावं लागतं, नाना प्रकारचे दुःख भोगावे लागतात. आणि या असणाऱ्या दुःखाचं वर्णन ऐकून जो शिष्य आहे त्याला अत्यंत काय वाटलं, भय वाटलं. आणि भय वाटल्यानंतर त्याने श्रीगुरु, तो असणारा शिष्य श्रीगुरूकडे गेला आणि या जन्ममरणादी दुःखापासून निवृत्त होण्यासाठी जन्ममरणादी दुःख नष्ट होण्यासाठी श्रीगुरूंना काय करणार आहे, प्रश्न या ठिकाणी करणार आहे. स्वामीजींनी बोलवलं म्हणून लवकर जावं लागेल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.